ड्रॉ एक्सप्रेशन ट्री. युनिट नंबर 5 जो आपला आहे. ओके, DSU सब्जेक्ट मध्ये युनिट नंबर 5 ट्री अँड ग्राफ मध्ये ड्रॉ एक्सप्रेशन ट्री क्वेश्चन विचारला जातो अँड एक्सप्रेशन दिलेलं असतं a प्लस बी प्लस सी इंटू डी प्लस ई. सो दिस एक्सप्रेशन इज गिवन. आता आपल्याला याचा एक्सप्रेशन ट्री ड्रॉ करायचा आहे. ओके, 4 मार्कांना असा क्वेश्चन विचारला जातो. सो फर्स्ट आपल्याला माहित पाहिजे की तो क्वेश्चन इज a इंटू बी असा आहे. a इंटू बी प्लस सी इंटू डी प्लस ई. सो फर्स्ट आपल्याला बॉडमास रूल माहितीये. बॉडमास b मीन्स ब्रॅकेट, बॉडमास ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, राईट, देन मल्टिप्लिकेशन, देन ऍडिशन अँड देन सबट्रॅक्शन. तर या सिक्वेन्स मध्ये तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म होत असतात. सो हियर चेक, फर्स्ट ब्रॅकेट इज नॉट देअर, राईट. सो फर्स्ट जो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे तो ब्रॅकेटच इथे अवेलेबल नाहीये. सेकंड डिव्हिजन, थर्ड मल्टिप्लिकेशन, फोर्थ ऍडिशन अँड फिफ्थ वन इज सबट्रॅक्शन. ब्रॅकेट नंतर ब्रॅकेट चेक करायचं किंवा याची पण फर्स्ट प्रायोरिटी आहे. याला म्हणतो आपण रेस टू, म्हणजे 2⁻3. हे कसं मेन्शन केलं जातं, 2 अप एरो 3 किंवा 2 कॅप 3 किंवा 2 क्वेश्चन मार्क 3. ओके, सध्या तो इथे नाहीये, तर या पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट ब्रॅकेट नाहीये, रेस टू नाहीये, राईट. तर काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे, डिव्हिजन पण नाहीये. सो फर्स्ट आपल्याला पाहावं लागेल की मल्टिप्लिकेशन कुठे, a इंटू बी, सी इंटू डी, अँड देन result of first multiplication and result of second multiplication is added and whatever the result again it is added with e. ओके, तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन साठी सॉल्व्ह करावं लागेल. सो तुमच्या लीफ नोडला म्हणजे शेवटच्या नोडला जे असतात ते तुमचे व्हेरिएबल्स असतात a b c d आणि e. त्यांच्यानंतर त्यांना चिल्ड्रन नसणार आहेत. ओके, आणि रूट नोडला कोण असणार आहे, तुमचे सगळे ऑपरेटर्स असणार आहेत रूट नोडला. ओके, तर पहिल्यांदा आपण या दोघांसाठी सॉल्व्ह करून घेऊया. तर हे कसं सॉल्व्ह करायचंय, ए ड्रॉ वन नोड फॉर ए अँड सेकंड नोड फॉर बी. ए इंटू बी साठी सॉल्व्ह करायचंय आणि यांच्या रूट मध्ये कोण आहे, रूट नोडला कधीही ऑपरेटर दाखवायचा आहे. सो दिस इज माय ऑपरेटर अँड नाउ जॉईन दिस बी टू मल्टिप्लिकेशन्स राईट साइड. बघा इथे ए हा लेफ्ट साइडला आहे, बी हा राईट साइडला आहे. अगेन डायग्राम मध्ये पण आपल्याला तसंच दिसतंय, ए इज ऍट लेफ्ट साइड ऑफ मल्टिप्लिकेशन अँड बी इज ऍट राईट साइड ऑफ मल्टिप्लिकेशन ऑपरेटर. नाउ नेक्स्ट परफॉर्म सी इंटू डी. सो अगेन ड्रॉ 2 nodes for C and D. So here I draw C and D nodes here. And what is the operator? Then again multiplication in between C and D. So C and D join with multiplication. So root node is multiplication. Then again check what is the value at left and right side. C is at left side and D is at right side. In your diagram check again. Here left side C and right side D, right? So it is correct. So again next is C plus C into D मध्ये E ला ऍड करायचंय आणि परत A into B मध्ये हा पार्ट ऍड करायचा आहे, राईट. सो आपण ते करूया. या दोघांचे ऍडिशन म्हणजे इथे ऍडिशन असणार आहे, राईट, ऍडिशन. पण आता ही ऍडिशन होणार आहे ती कशी, या पार्ट सोबत ऍडिशन झाल्यानंतर. म्हणजे काय, हा जो रूट आहे तो आता परत प्लसला जोडायचा आहे आणि या प्लसच्या राईट साइडला ई आहे, बरोबर, आणि लेफ्ट साइडला सी इंटू डी आहे. बघा सी इंटू डी प्लसच्या लेफ्ट साइडला आहे आणि राईट साइडला जो आर आहे तो मी इथे कनेक्ट केलेला आहे. आणि अगेन हा जो प्लस आहे याच्यासाठी मी हा प्लस इथे ड्रॉ केला मेन रूट. याच्या राईट साइडला हे सगळे एक्सप्रेशन आहेत, सी इंटू डी प्लस सी. सो
right side represent C into D plus E, and here your left side represent A into B. Okay, now this expression tree is completed. This is the first example how to draw expression tree. Now take screenshot. Okay, घेतलं स्क्रीनशॉट. देन नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्सप्रेशन बघूया. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रूटला ऑपरेटर्स येणार आणि लीफ नोड म्हणजे ज्या शेवटच्या नोड्स असतात ज्यांना की चिल्ड्रन नसतात, दीज आर युअर लीफ नोड. लीफ नोडला तुमचे व्हेरिएबल्स म्हणजेच ऑपरंड्स येणार आहेत. सो नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज, ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया एक्सप्रेशन ट्री साठी. नेक्स्ट एक्झाम्पल, A plus B minus C bracket A plus bracket B minus C bracket complete, then multiplication D, then division bracket E into F. ओके, बॉडमास रूल अप्लाय करायचा आहे. सो फर्स्ट काय करायचंय, बी ब्रॅकेटला सॉल्व्ह करायचंय, बी मायनस सी अँड ई इंटू एफ, राईट. सो त्यांच्यासाठी आपल्याला नोड्स ड्रॉ करावे लागतील. सो हिअर मी बी साठी ड्रॉ केलंय आणि सी साठी ड्रॉ केलेला आहे नोड, आणि त्या दोघांमध्ये काय होतंय, ऑपरेशन मायनस होते परफॉर्म. सो मायनस साठी मी नोड ड्रॉ केलेला आहे. बघा, मायनसच्या लेफ्ट साइडला बी आहे, राईट साइडला मायनस सी आहे. देन नाव नेक्स्ट ई आणि एफ साठी ड्रॉ करायचंय. सो इथे मी ई साठी ड्रॉ केलेला आहे आणि एफ साठी नोड ड्रॉ केलेला आहे. ओके, अँड नाव कनेक्ट दिस बाय मल्टिप्लिकेशन ऑपरेटर, मल्टिप्लिकेशन. ओके, इट इज completed now. Now next is, here BODMAS means bracket of division. Division is there, right? This is third. So division कसं करायचं आता, डिव्हिजनच्या राईट साइडला E इंटू एफ आहे आणि लेफ्ट साइडला D आहे, राईट. म्हणजे हा जो मल्टिप्लिकेशनचा पार्ट आहे तो येणार आहे डिव्हिजनच्या राईट साइडला, म्हणजेच आपल्याला डिव्हिजन अशी ड्रॉ करावी लागणार आहे. म्हणजे राईट साइडला E इंटू एफ आलेला दिसेल आणि त्यानंतर डी हा याच्या लेफ्ट साइडला ड्रॉ करावा लागेल. सो डी मी ड्रॉ केलेला आहे. ओके, देन नेक्स्ट मल्टिप्लिकेशन, राईट. मल्टिप्लिकेशन होणार आहे दोघांमध्ये. सो आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं या दोघांचं. सो मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला काय आहे, बी मायनस सी, पण हा पार्ट राहतोय ए प्लसचा, तो बघूया आपण काय करायचा आहे. आणि हा पार्ट मल्टिप्लिकेशनच्या राईट साइडला आहे. डी डिवाइड आहे, राईट. इथे डिवाइड आहे, मी मायनस लिहिलं होतं. डी डिवाइड ई इंटू एफ, डिव्हिजनच्या राईट साइडला ई इंटू एफ आहे आणि डी लेफ्ट साइडला आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन होणारे, हा पार्ट राईट साइडला आलेला आहे आणि हा लेफ्ट. पण व्हॉट अबाउट ए प्लस, ए प्लस साठी आपल्याला करायचंय. आता ए प्लस कसा होणार आहे, यामध्ये ऍड करायचा आपल्याला ए. ओके, कोण सांगतं इथे काय करावं लागेल, कुठे ड्रॉ करावं लागेल ए. हे बघा, जर मी ए प्लस बी मायनस सी जर असं सोडवलं,
ए प्लसच्या लेफ्ट साइडला ए आहे आणि राईट साइडला काय आहे, मायनस येणार आहे बी मायनस सी, हा असा पार्ट आपला पाहिजे, राईट. आणि नंतर तो मल्टिप्लिकेशनला जॉईन होणार आहे. तर बघा हा पार्ट आपल्याला इथे ऍड करावा लागेल, म्हणजे आपल्याला हा पार्ट रफ करावा लागेल इथला. आणि आता इथे काय करावं लागेल, पहिल्यांदा आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह होणार आहे, म्हणजेच बी मायनस सी परफॉर्म होईल, बी मायनस सी, आणि त्यांच्यामध्ये मायनस आहे, सो मायनस मायनसच्या मायनस बी मायनस सी हे एक्सप्रेशन प्लसच्या राईट साइडला आहे, राईट. म्हणजे अजून एक ऑपरेटर लागेल आपल्याला प्लस, आणि प्लसच्या राईट साइडला आपल्याला तो जॉईन करावा लागेल, आणि लेफ्ट साइडला ए आहे. बघा मी हा पार्ट ड्रॉ केलेला आहे, आणि हा पार्ट पूर्ण एक्झिक्यूट झाल्यानंतर तो मल्टिप्लाय होतोय याच्या सोबत, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला प्लसशी जॉईन करावं लागेल, म्हणजेच त्याच्या लेफ्ट साइडला. सो आता आपली डायग्राम ही करेक्ट आलेली आहे, राईट. दिस इज युअर लेफ्ट पार्ट, दिस इज युअर राईट पार्ट. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ ए प्लस बी मायनस सी इंटू डी डिवाइड ई इंटू एफ. ओके, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉट घ्या त्या एक्झाम्पलचा, सेकंड एक्झाम्पल. दिस इज युअर सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण लगेच. एक्सप्रेशन ट्री साठी. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल इज, सो मी हे रफ करतो. फक्त लेफ्ट साइड राईट साइड कळाली तसंच तुमच्या डायग्राम मध्ये दिसायला पाहिजे, तरच ते करेक्ट येणार आहे आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल इज a minus 2b bracket, okay, bracket of a minus 2b plus 5c bracket square, okay, bracket 4d minus 6e bracket raised to 5. सो आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं, म्हणजे ब्रॅकेट, फर्स्ट ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, आणि इथे दोन ब्रॅकेट आपल्याला दिसत आहेत. दिस इज फर्स्ट ब्रॅकेट, फर्स्ट वन, अँड दिस इज सेकंड वन. बट अशा एक्झाम्पल मध्ये अजून एक विचार करायचा आहे, इथे इनविजिबल ऑपरेटर कोणते आहेत. आता हा जर 2b घेतला म्हणजेच तो काय आहे, 2 इंटू बी आहे, राईट. 5c घेतला तर तो काय आहे, 5 इंटू सी आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन तिथे इनविजिबल आहे, पण बट इट इज देअर, राईट. या ब्रॅकेटला रेस टू आहे, बरोबर. या पूर्ण ब्रॅकेटला रेस टू 2 म्हटलंय, म्हणजेच काय, ब्रॅकेट अप एरो 2, राईट. रेस टू ला आपण त्या पद्धतीने दाखवतो, किंवा क्वेश्चन मार्क किंवा कॅपने दाखवतो. ओके, या 3 ऑपरेटरने आपण रेस टू ऑपरेशन रिप्रेझेंट करतो. देन अगेन इकडे 4d म्हणजे हिअर मल्टिप्लिकेशन इज देअर बिटवीन 4 अँड d. अगेन 6e मध्ये काय, 6 इंटू ई, आणि या ब्रॅकेटला काय आहे, रेस टू 5 आहे, म्हणजेच काय, अप एरो 5. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला या एक्झाम्पल मध्ये जे इनविजिबल ऑपरेटर्स आहेत ते अगोदर लिहून एक्सप्रेशन परत एकदा लिहायचं आहे, राईट. सो मी परत एकदा हे एक्सप्रेशन लिहितोय अगेन. बघा आता मी नीट लिहिणार आहे. ब्रॅकेट लिहून घेतलंय, ब्रॅकेट ए मायनस, आता 2b म्हणजे काय, 2 इंटू बी, राईट.
प्लस 5 into C. ओके, रेस टू मीन्स अप एरो अँड 2. आता या दोघांच्या ब्रॅकेटमध्ये कोणता ऑपरेटर आहे, कोण सांगतंय? या दोन ब्रॅकेटच्या मध्ये पण इथे काहीतरी आहे, ते काय असतंय, कोण सांगते? कमेंट करून सांगा फास्ट. मल्टिप्लिकेशन. हा राईट, मल्टिप्लिकेशन असणार आहे. मल्टिप्लिकेशन नाही दाखवलं तरी चालतं, जसं की ते 5C 2B 4D 6E मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. देन अगेन त्या दोन ब्रॅकेटच्या मध्ये मेन मल्टिप्लिकेशन आहे. अँड देन अगेन नेक्स्ट ब्रॅकेट इज स्टार्टेड 4, दिस इज ब्रॅकेट 4 into D minus 6 into E, and again raised to is represented by up arrow and 5. So now आपल्याला दिसता क्षणी लक्षात येईल की हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला आहे आणि हा ब्रॅकेट मल्टिप्लिकेशनच्या राईट साइडला आहे. सो मल्टिप्लिकेशन इज युअर रूट ऑफ एक्सप्रेशन ट्री. ओके, तर हे आपल्याला इथे समजतंय. सो हियर आय ड्रॉ वन नोड as your root node and multiplication. तर मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला तो ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे, राईट साइडला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा आहे. तर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करायला घेऊया. सो नाउ लीफ नोड पासून सुरुवात करायची. ए सेपरेट आहे, सो ए ला मी लिहून घेतलाय लीफ नोड साइडला. त्यानंतर 2 into B आहे, राईट, मल्टिप्लिकेशन या दोघांमध्ये 2 into B म्हणजे काय करावं लागेल, 2 साठी एक नोड घ्यावा लागेल, B साठी एक नोड घ्यावा लागेल, अँड देन परफॉर्म मल्टिप्लिकेशन बिटवीन 2 into B. ओके, सो नाउ आता ए त्यामधून मायनस होतं, म्हणजे ए मधून हे ऑपरेशन मायनस होतंय, म्हणजेच काय, आणि हा 2 into B कुठे, मायनसच्या राईट साइडला, म्हणजे मायनसचा नोड येईल अँड देन हियर, अँड युअर ए इज कनेक्टेड हियर. बघा आता परत एकदा चेक करायचंय, क्रॉस चेक, की मायनसच्या लेफ्ट साइडला ए आहे इथे लेफ्ट साइडला ए, येस. 2 into B राईट साइडला आहे, येस. पण अगेन पुढे आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे प्लस 5 into C. ओके, प्लस 5 into C. आता मला कोण सांगते इथे काय करावं लागेल, हा पार्ट आपण सॉल्व्ह करून घेऊया. इथे काय करावं लागेल अजून, मला 5 into C ऍड करायचा आहे. तर 5 into C बघा कुठे, तर तो 2B आणि हे जॉईन आहेत प्लस ने. कोण सांगते? प्लसच्या लेफ्ट साइडला ते मायनस कनेक्ट करायचं आणि राईट साइडला 5 into C. राईट, बरोबर. हा, ओके, गुड. सो हियर आय ड्रॉ प्लसच्या लेफ्ट साइडला हा पूर्ण पार्ट आहे, बरोबर, आणि राईट साइडला काय आहे, 5 into C. सो मल्टिप्लिकेशन 5 into C. सो अगेन नेक्स्ट या ब्रॅकेटच्या पूर्ण राईट साइडला काय, रेस टू 2 आहे, बरोबर, राईट साइडला, आणि हा पूर्ण पार्ट लेफ्ट साइडला आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन आपल्याला पुढे जॉईन करायचं आहे रेस टू या ऑपरेटरला. बघा हा, म्हणजे इथे रेस टू येईल, बरोबर. बघा हा लेफ्ट साइड झाली पूर्ण, रेस टूच्या लेफ्ट साइडला हा पूर्ण पार्ट आहे. सो लेफ्ट साइडला बघा तोच पार्ट आहे, आणि राईट साइडला काय आहे, 2 आहे. ओके, आणि हा रूट नोडला इथे कनेक्ट करायचा आहे. खूप म्हणजे ड्रॉ करताना असं झाले, पण तुम्ही ते नीट ड्रॉ करायचंय. रेस टू कुठे गेलाय, राईट साइडला आहे. तर याच पद्धतीने आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या नेक्स्ट पार्टला जायचंय. ओके, इकडे या बाजूला. तर पहिल्यांदा काय आहे, आपल्याला सोडवायला लागेल 4 into D 6 into E, राईट.
सो 4 साठी नोड ड्रॉ केला, डी साठी नोड ड्रॉ केला, राईट, देन मल्टिप्लिकेशन, देन डी जॉईन केला, देन अगेन 6 साठी नोड ड्रॉ केला, ई साठी नोड ड्रॉ केला आणि मल्टिप्लिकेशन ई. छोटे छोटे असतानाच लक्ष देऊन करायचं. आता बघा या मल्टिप्लिकेशनच्या साईडला 4 लेफ्ट साईडला आहे, राईट साईडला डी आहे, करेक्ट. या मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साईडला 6 आणि राईट साईडला ई आहे, करेक्ट. आता हे दोघे करेक्ट आहेत. आता हे दोघे कोणत्या ऑपरेटरच्या लेफ्ट राईट साईडला आहे, तर मायनसच्या लेफ्ट साईडला 4D आहे, राईट साईडला 6 into E आहे. सो इथे काय येणार आहे, मायनस, आणि हे झाले लेफ्ट राईट साईड. ओके, बरोबर. आता बघा हा जो रेस टू आहे, या रेस टू च्या लेफ्ट साईडला हे पूर्ण ऑपरेशन आहे आणि राईट साईडला 5 आहे, बरोबर. म्हणजेच इथे अगेन हा तुम्हाला कनेक्ट करावा लागेल रेस टू ला आणि इकडे तुमचा 5 येणार आहे. ओके, आणि मग हे जॉईन करावं लागेल आपल्याला मल्टिप्लिकेशनला. तर मी हे एक्सप्रेशन हा जरा मल्टिप्लिकेशन वर ड्रॉ करतो. तर हे सगळे कुठे जॉईन होणार आहेत, मल्टिप्लिकेशन या रूट नोडला. ओके, मल्टिप्लिकेशनचा लेफ्ट साइड, मल्टिप्लिकेशनचा राईट साइड. ओके, तर अशा पद्धतीने याचा एक्सप्रेशन ट्री ड्रॉ होईल. दिस इज एक्सप्रेशन ट्री फॉर a minus 2b plus 5c square into 4d minus 6c square. Then last example is, suppose my example is 2a plus 5b, 2a plus 5b, then bracket cube, and next bracket is x minus 7y, x minus 7y, bracket raised to 4, bracket raised to 4. ओके, आता या एक्झाम्पलला रिप्रेझेंट करायचंय अगेन इनविजिबल ऑपरेटर्स आहेत यामध्ये, राईट. दिस इज माय क्वेश्चन, ड्रॉ एक्सप्रेशन ट्री फॉर गिवन एक्सप्रेशन. सो अगेन या एक्सप्रेशनला कन्वर्ट करायचंय, इनविजिबल जे असतील ऑपरेटर ते लिहायचे. ब्रॅकेट 2 into a, राईट, प्लस 5b म्हणजे काय, 5 into b चं कॉम्बिनेशन, रेस टू म्हणजे कॅप लिहा किंवा रेस टू लिहा, 3, परत दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, x minus 7 into y, राईट, रेस टू 4. ओके, रेस टू ला तुम्ही अप एरो दाखवू शकता, कॅप दाखवू शकता किंवा क्वेश्चन मार्क. ओके, तर चला या एक्झाम्पल मध्ये आपण कॅप लिहूया. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलेलं, अप एरो घेतलेला, म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, सो हियर कॅप इज देअर, कॅप 3, कॅप 4 म्हणजे रेस टू 4. आता याला सॉल्व्ह करायचं. आता बघता क्षणी आपल्या काय लक्षात येतंय, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. सो दिस इज युअर रूट नोड, राईट. याच्या राईट साइडला हा पार्ट आहे, दिस इज युअर राईट साइड, दिस इज युअर लेफ्ट साइड, म्हणजे तसेच दिसले पाहिजे ट्री ड्रॉ करताना. सो हियर माय रूट इज मल्टिप्लिकेशन, त्याच्या लेफ्ट साइड आणि त्याची राईट साइड. ओके, लेफ्ट साइडला काय 2 into a प्लस 5 into b रेस टू 3. ओके, सो स्टार्ट करूया. आता रेस टू च्या लेफ्ट साइडला हा पूर्ण पार्ट आहे, बरोबर, आणि राईट साइडला 3 आहे, राईट, म्हणजे इथे रेस टू येईल. रेस टू च्या राईट साइडला 3 आहे, 3 ड्रॉ केला, लेफ्ट साइडला तुमचा ब्रॅकेटचा पार्ट आहे. तसंच इकडे रेस टू च्या राईट साइडला 4 आहे, म्हणजे माझा 4 राईट साइडला असणार आहे रेस टू च्या कॅपच्या या साइडला, आणि लेफ्ट साइडला जो पार्ट आहे तो तुमच्या ब्रॅकेटचा पार्ट म्हणजे x minus 7 into y आहे. ओके, तर आता मी 2 into a प्लस 5b. आता या दोघांच्या मध्ये परत रूट कोण आहे, 5 प्लस आहे. सो प्लस मी ड्रॉ केला, प्लसच्या राईट साइडला काय येणार आहे 5 into b, लेफ्ट साइडला काय येणार आहे 2 into a. आता 2 into a मध्ये रूट नोड काय, मल्टिप्लिकेशन. सो मल्टिप्लिकेशन 2. बघा मी हे मागच्या एक्झाम्पल पेक्षा हे वेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह केले. मी अगोदर लिफ नोड ड्रॉ करत होतो, आता मी तसं केलेलं नाहीये. असं केलं तरी चालेल, हे इझी पद्धत आहे. फक्त यामध्ये समजून घ्यायचं, लेफ्ट राईट चेक करायचं अगेन, तरच तुमचा ट्री
करेक्ट आहे का नाही तुम्हाला कळेल. प्लसच्या राईट साइडला आहे 5 इंटू बी, म्हणजे मल्टिप्लिकेशन, त्याच्या मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला 5, राईट साइडला बी. ओके, लेफ्ट साइड पूर्ण कंप्लीट झाले बघा. 2 इंटू ए प्लस 5 इंटू बी रेस टू 3 मल्टिप्लिकेशन. राईट, आता या इकडे आलो आपण राईट साइडला. रेस टू 4 मी अगोदरच लिहिलंय. राहिला पार्ट ब्रॅकेटचा एक्स मायनस 7 इंटू वाय. तर आता एक्स मायनस 7 इंटू वाय याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, हा 7y आहे आणि हा एक्स वेगळा आहे, या दोघांमध्ये मायनस. मायनसच्या राईट साइडला 7y आहे, राईट, 7 इंटू वाय. सो मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला 7, राईट साइडला y, राईट. आणि सबट्रॅक्शनच्या या साइडला जो राहिलेला आहे आपला एक्स राहिलेला आहे. सो दिस इज युअर एक्सप्रेशन 3 फॉर गिवन एक्सप्रेशन. ओके, बघा नीट बघा, इथे मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला पूर्ण हा ब्रॅकेट आहे 2 इंटू ए प्लस 5 इंटू बी रेस टू 3, आणि 2 राईट साइडला हा पार्ट आहे. परत इथे आलो आपण, रेस टू च्या राईट साइडला 3 आहे, यस, आणि लेफ्ट साइडला ब्रॅकेटचा पार्ट आहे. परत प्लसच्या राईट साइडला 5b आहे, लेफ्ट साइडला 2a आहे. रेस टू च्या राईट साइडला 4 आहे. राईट साइडला का, लेफ्ट साइडला काय आहे, एक्स मायनस 7y आहे. मायनसच्या लेफ्ट साइडला एक्स आहे, कारण इथे पण एक्स मायनस लेफ्ट साइडला आहे, आणि इकडे 7 इंटू वाय आहे. तेच आपण चेक करायचं परत क्रॉस चेक, तसंच दिसतोय का ट्री, तरच माझा ट्री काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. ओके, दिस इज देव मामुलकरला जॉईन करा सर, त्याचा फोन हँग झाला, माझ्यासोबत लेक्चर करत होता तो. नाहीये त्याची रिक्वेस्ट, ते समजत नाही, ते इकडे दुसरीकडे शिकवत असलं ना, पलीकडे काय झाले, कुणाची रिक्वेस्ट आली कळत नाही. ओके, दिस इज कम्प्लिटेड. नाव लास्ट एक्झाम्पल आणि आपण स्टॉप करूया. ओके, देन अगेन सेकंड लास्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्सप्रेशन ट्री आपल्याला दिलेलं एक्सप्रेशन a मायनस 3b ब्रॅकेट कंप्लीट, अगेन सेकंड ब्रॅकेट 2x मायनस y रेस टू क्यूब. ओके, ब्रॅकेट क्यूब. आता मला याचं इनविजिबल ऑपरेटर्स लिहून आन्सर पोस्ट करा. काय येणार आहे, कोण सांगतंय? a मायनस 3b ब्रॅकेट कंप्लीट, परत ब्रॅकेट 2x मायनस y ओके, पटकन सांगायचे काय येईल. कोण सांगताय इनविजिबल ऑपरेटर्स लिहून एक्सप्रेशन कसं तयार करायचंय? राइट, a मायनस 3 इंटू बी मल्टिप्लिकेशन 2 इंटू, ओके, बऱ्याच जणांनी सांगितलंय. ओके, वी कॅन रिप्रेझेंट इट 2 ways. ओके, first way is writing raised to 1 like this. So a minus 3b raised to 1, right, into 2 into x minus y raised to 3. This is first way. And second way, don't write raised to part. So दिलेलं expression as it is लिहिलं a minus 3b. So this is also correct. 2 into x minus y cube 3. ओके, तर मी सेकंड वे घेतो, कारण की आपला रेस टू 1 लिहायचा पार्ट कॅन्सल होईल. सो दिस, आता या दोघांमध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन आहे. सो इट बिकम्स युअर रूट नोड, राईट. सो इट बिकम्स युअर रूट. याच्या लेफ्ट साइडला हा पार्ट, राईट साइडला हा पार्ट आहे.
So your multiplication becomes root, left side, right side. लेफ्ट साइड इकडे या a मायनस 3b लेफ्ट साइड, या दोघांमध्ये काय मायनस आहे, सो मायनसच्या लेफ्ट साइडला काय आहे a आहे, मायनसच्या राईट साइडला काय आहे बघा 3 इंटू बी आहे, राईट, इथे इंटू लिहायचं राहिलं 3 इंटू बी. सो मल्टिप्लिकेशन 3 and b, okay, 3 into b. And now here right side 2 into x minus y raised to 3. So raised to च्या लेफ्ट साइडला हा पार्ट आहे ब्रॅकेट आणि राईट साइडला 3 आहे. सो हियर आय राईट डाऊन रेज टू राईट साइड 3, राईट, अँड लेफ्ट साइड इज 2 into x minus y. मायनसच्या लेफ्ट साइडला 2 into x म्हणजे मायनस इथे येईल, त्याच्या राईट साइडला y आहे आणि लेफ्ट साइडला मल्टिप्लिकेशनच्या लेफ्ट साइडला 2 आहे आणि राईट साइडला x आहे. सो दिस इज युअर एक्सप्रेशन ट्री फॉर a minus 3b to x minus y q. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं. आज आपले जवळजवळ 4 ते 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून झालेले असतील. तर मागच्या एक्झाम मध्ये वगैरे विचारलेले किंवा कोणते एक्सप्रेशन घेऊन तुम्ही असं हे ड्रॉ करू शकता. ओके, तर हा 4 मार्कांना क्वेश्चन येतो, 4 मार्क्स. तर हे 4 मार्क्स मिळवणं एकदम इझी आहे शेवटच्या एक्झाम मध्ये, राईट. तर याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त लेफ्ट राईट चेक करायचं, रूट कोणता चेक करायचं. ओके, सो दिस इज युअर आन्सर. ओके, आता इथे आपण थांबूया. ओके, एक्झाम्पल आपलं झालेलं आहे, आपण इथे स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चर तुमचं सुरू होईल. ओके, आता मला तुम्हीच सांगायचं की नेक्स्ट लेक्चर मध्ये काय शिकवायचं आहे. ओके, तर मला मेसेज आलेला, त्यानुसार मी एक्सप्रेशन ट्री घेतलेला आहे.